Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's see one more video on question bank series of standard 10 subject English lower level. As you know that this question bank is provided by SSC Board Educational Department of Maharashtra Government and this is a fifth video of this question bank series. So let's start, but before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Okay, let's begin the fifth video of this question bank series. English activity set 1. It is on section 3 poetry for 10 marks. So आजची व्हिडिओ आपण ज्या क्वेश्चन बँकमध्ये पोएट्रीवरती ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या सेक्शन 3 पोएट्री या सेक्शनवरची आजची व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये या क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन्स अर्थात ॲक्टिव्हिटीज अँड देअर आन्सर्स आर गिवन हिअर. ओके लेट्स सी द क्वेश्चन. एक्झाममध्ये क्वेश्चन 3A हा पोएट्रीवरती आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजा अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज आणि खालील ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. 5 मार्क्ससाठी ही ॲक्टिव्हिटीज म्हणजे ही पोएम विचारली जाते. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी दी पोएम. सर्वात प्रथम आपण पोएम बघूया. आता मी पोएमचं एक्सप्लेनेशन देणार नाही आहे, फक्त पोएम रीड करेन कारण वी हॅव नॉट दॅट मच टाईम राईट. इथे पूर्ण कविता दिलेली नाही आहे पण कवितेचे स्टांजर्स दिलेले आहेत. ओके, आता इथे जी पोएम आहे ती बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोएममधून हा स्टांजा आहे. लेट्स सी द लाईन्स. ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केटफुल or 2 basketful with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. So this is the loud reading of this poem. Now we shall see activities given on this poem for 5 marks. 5 गुणांसाठी ज्या ॲक्टिव्हिटीज A1, A2 and A3 अशा प्रकारे दिलेल्या असतात ते आपण त्या ॲक्टिव्हिटीज आपण बघूया. A1. राईट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. इथे काही कवितेच्या रिलेटेड वाक्य म्हणजे विधान स्टेटमेंट दिलेले आहेत. ते ट्रू म्हणजे बरोबर किंवा फॉल्स किंवा चूक आहेत ते सांगायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट बिहाइंड हिज हाऊस. त्या लहान मुलाला चंद्रप्रकाशाच्या बिया त्याच्या घराच्या पाठीमागे पेरायच्या आहेत. हे ट्रू आहे की फॉल्स तर सर्वांनाच माहिती आहे दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. द आन्सर इज फॉल्स. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. संपूर्ण गाव म्हणजे गावातील लोक दररोज शहरामध्ये कामानिमित्त जातात. ओके, सो दिस इज अ ट्रू सेंटेन्स. Next sentence statement, third one. When father returns home, the child is asleep. जेव्हा वडील घरी येतात तेव्हा ते लहान मूल झोपलेले असते. It is also true sentence. Next statement, fourth one. The route from the city to village is full of light. शहरापासून ते गावापर्यंतचा जो रूट आहे तिथे भरपूर लाईट आहे. तर हे दिस स्टेटमेंट इज फॉल्स वन. ओके, सो या प्रकारची ही A1 ॲक्टिव्हिटी आहे. जर आपण सर्व उत्तर ऑल द आन्सर्स जर करेक्ट आले देन यू विल गेट 2 मार्क्स. ओके, नाव लेट्स सी सेकंड ॲक्टिव्हिटी A2 ॲक्टिव्हिटी ऑन दिस पोएम. कम्प्लीट द वेव डायग्राम. इथे एक वेव डायग्राम दिलेली आहे. यू हॅव टू कम्प्लीट.
लेफ्ट साईडला जे सांगितलेलं आहे, द चाइल्ड विशेष, चाइल्डची इच्छा आहे टू सॉ द सीड्स ऑफ मूनलाईट, त्या चंद्रप्रकाशांच्या बिया पेरण्याची इच्छा आहे, बिकॉज कारण. तर कारण काय आहे, कशामुळे तो चंद्रप्रकाशाच्या बिया पेरू इच्छितो? तर इथे ॲन्सर दिलेला आहे. ॲन्सरमध्ये बघू शकता इथे, द चाइल्ड, तुम्ही डायग्राम एक्झाममध्ये काढायचे आहे. द चाइल्ड विशेस टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट बिकॉज 1. द चाइल्ड वॉन्ट्स टू एनलाइटन द पाथ बिटवीन द सिटी अँड विलेज. ओके. 2. ही वॉन्ट्स दॅट हिज फादर शुड रिटर्न अर्ली टू होम. अँड थर्ड वन, ही वॉन्ट्स टू लिसन फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तर या प्रकारे आपण 3 पॉईंट्समध्ये याचे कारण किंवा रिझन्स दिलेले आहेत. ओके, नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज A3. इट इज फॉर 1 मार्क. नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन. इथे एक पोएममधून एक लाईन दिलेली आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. तर या लाईनमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे, तो म्हणजे अलिट्रेशन. मूनचा एम आणि मूनलाईटचा एम इज अ रिपीटेड अलिट्रेशन, जे लेटर रिपीट झालेलं आहे. किंवा इथे पर्सॉनिफिकेशन देखील किंवा एपोस्टॉपी हा देखील फिगर ऑफ स्पीच इथे येऊ शकतो. तर एक फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहिलं तरी चालेल. ओके, नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 3B, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तुम्हाला इथे 5 मार्क्ससाठी एक पोएम पूर्ण दिली जाते ॲप्रिसिएशन रायटिंग लिहिण्यासाठी, ज्याप्रमाणे ते बघू शकता. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन. आपण इथे फक्त पोएम रीड करूया. द नेम ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. लेट्स द लाईन्स. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year, he gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. The woods are lovely, dark and deep, but I have promised to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. This poem is written by Robert Frost. This is the name of the poet. तर इथे ही पोएम अशा प्रकारे दिली जाते आणि त्या पोएममध्ये तुम्हाला इथे पॉईंट्स दिले. तुम्ही टायटल लिहायचं आहे, फॉर हाफ मार्क्स टायटलसाठी आहे. नेम ऑफ द पोएट हाफ मार्क्स. राईम स्कीम या पोएममधून 1 मार्क. फिगर ऑफ स्पीच कोणते एक फिगर ऑफ स्पीच इथे नाव लिहू शकता फॉर 1 मार्क. अँड थीम ऑर सेंट्रल आयडिया 2 or 3 लाईन्समध्ये तुम्ही लिहू शकता फॉर 2 मार्क्स. तर टायटल तर पोएमचं दिलेलं असेलच. नेम ऑफ द पोएट एंडिंगला दिलेलंच आहे. तर राईम स्कीम कशा प्रकारे काढायचं हे तुमच्या टीचर्सने शिकवलं असेल. नसेल माहिती तर राईम स्कीमच्या रिलेटेड मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, डिफरन्स बिटवीन राईम स्कीम अँड रायमिंग वर्ड्स. ती तुम्ही यूट्यूबवरती नाव टाकून बघू शकता. फिगर्स ऑफ स्पीच याच्यामध्ये कोणती आहे ते आपण बघूया. आणि थीम किंवा सेंट्रल या कवितेची थोडक्यामध्ये कोणत्या विषयाशी रिलेटेड किंवा या कवितेचा मेन विषय काय आहे ते इथे लिहायचं असतं. ते आपण ॲन्सरमध्ये बघूया. ओके, लेट्स सी. सो वी हॅव गिवन हिअर द टायटल स्टॉपिंग बाय द वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. टायटलमध्ये टायटल असं नाव टाकून आपण लिहू शकतो. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग आपण डॅश करून असं लिहू शकतो. देन पोएट और पोएटस रॉबर्ट ली फ्रॉस्ट. राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 3 stanzas are AA, BA. Figure of speech, inversion and alliteration. And central idea of this poem is about taking time to appreciate the beauty and wonder of nature. The theme revolves around the poet's philosophy,
The stranger here is really sad and would lovely to stay in the woods where he is all alone away from the rest of the world. Okay, now let's see one more poem for activities. Activities set number 2 section 3 poetry for 10 marks. आता ज्या प्रकारे कविता बघितली त्या प्रकारे आणखीन एक पोएम आपण आणि त्याची ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी द पोएम. सर्वात प्रथम आपण पोएमचे जे स्टांजा दिलेले आहेत ते 2 स्टांजेस आपण इथे बघूया. आय विल जस्ट रीड द पोएम. टुडे ऑन अ बस I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed to say so gay, and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. She had one leg and wore crutches. But as she passed, a smile. Oh God, forgive me when I win. I have 2 legs. The world is mine. Next stanza. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such a charm. I talked with him. He seemed so calm, and if I were late, it would do no harm. And I felt he said to me, I thank you. You have been so kind. It's nice to talk with folk like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I win. I have 2 eyes, the world is mine. Okay, as you know that this poems, the name of the poem is As You Know. Sorry, The World Is Mine. This is the name of the poem and these stanzas are taken from this poem. Now let's see the activities on this poem. या कवितेच्या रिलेटेड आपण ॲक्टिव्हिटीज बघूया. क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता आपण स्टांजा रीड केलेला आहे. A1 ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे, मॅच द फॉलोइंग. ए आणि बी हा कॉलम मॅच करायचा आहे. ओके, एमध्ये काय विचारलेलं आहे, फर्स्ट सेंटेन्स, द पोएट स्टॉप्ड टू बाय. 2, द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स. द पोएट सेड द वर्ल्ड इज माइन बिकॉज. फोर्थ वन, द पोएट टॉक टू लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स. अशा प्रकारे बी मध्ये त्याच्या रिलेटेड सेंटेन्स आपण मॅच करायचे. नाउ लेट्स सी डायरेक्टली वी शॅल सी द इट्स आन्सर. ओके, नाउ हियर यू कॅन सी द आन्सर. 1, द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स. बी याचे मॅच होऊ शकतो. सेकंड वन, द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स वॉज व्हेरी थँकफुल टू स्पीकर. Third, the poet says the world is mine because he can experience the beauty and gifts. And fourth one, the poet talked lad who was selling sweets seemed calm and blind. Okay, let's see next activity, that is A2. Complete the following web. इथे एक वेब किंवा डायग्राम दिलेली आहे ती कंप्लीट करायचं आहे. लेफ्ट साईडला द यंग गर्ल ऑन द बस. त्या बसमध्ये जी यंग गर्ल होती ती कशी होती, वॉज डॅश या प्रकारे. सो तिच्याबद्दल सेंटेन्स लिहायचं आहे. लेट्स सी द आन्सर. द यंग गर्ल ऑन द बस वॉज फुल ऑफ गे. आपण सेंटेन्स कंप्लीट करू. द यंग गर्ल ऑन द बस वॉज फुल ऑफ गे. गे मीन्स हॅपी, ती खूप आनंदी होती. द यंग गर्ल ऑन बस वॉज लवली लुकिंग. सेकंड सेंटेन्स या प्रकारे बनवू शकतो. ओके, अँड थर्ड, द यंग गर्ल ऑन बस हॅड सिल्कन हेअर. हॅड म्हणजे तिच्याकडे सिल्कन म्हणजे रेशमी, सिल्कन हेअर होते. अँड फोर्थ सेंटेन्स, द यंग गर्ल ऑन द बस हॅड 1 leg. तिला एकच पाय होता. सो दिस टाइप ऑफ सेकंड ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3 फॉर 1 mark. राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द अबाव स्टांजास. या स्टांजामधून रायमिंग वर्ड्स. इट इज इझी ॲक्टिव्हिटी. हेअर, फेअर, ब्लाइंड, काइंड. सो दिस इज द आन्सर. नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 3B फॉर appreciation. Appreciation of the poem. Read the given poem and write an appreciation of the poem using the points given below. Points सेमच असतात प्रत्येक पोएममध्ये. आता आपण या पोएम रीड करूया. The name of the poem is The Twins. Okay,
Let's see the lines. In form and feature, face and limb, I grieve so like my brother. That fox got taking me for him, and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our name were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got Christian me, and I got Christian him. This fatal likeness even dogged my footsteps when I at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were mine, to prove that you were you? Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried Brother John. Written by Henry Sambrook Lee. You will be given the points like title, name of the poet, rhyme scheme, figures of speech, anyone, and theme or central idea. These points will be given in the question paper. Now, let's see the appreciation. This poem is 2.3, The Twins. Here the title, The Twin. Poet or poetess, poet Henry S. Lee. Then next point, rhyme scheme. The rhyme scheme of the poem is A, B, A, B, C, D, C, D. Then next point, figure of speech, alliteration and hyperbole. Next point, theme or central idea. The central idea of the poem is confusion between identical twins, and because of this, the poet faced various problems throughout his life. So this is the short but sweet. Here you can get out of marks. तर मित्रांनो, या अशा प्रकारे ॲप्रिसिएशन मध्ये तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. फक्त तुम्ही काय करायचं आहे की जेवढ्या तुम्हाला पोएम्स आहेत त्या सर्व पोएमची फक्त सेंट्रल आयडिया बाहेर करा किंवा पाठांतर करा. तर फिगर ऑफ स्पीचचे मोस्ट ऑफ द अलिट्रेशन हे सर्व फिगर ऑफ स्पीच म्हणजे 1-2 पोएम्स ज्या प्रत्येक पोएममध्ये जी फिगर ऑफ स्पीच वेगळी काढा. अलिट्रेशन बऱ्याच पोएममध्ये आहे आणि 1-2 पोएम्स त्याच्यामध्ये फ्री वर्स पोएम आहेत. 1 पोएम इज देअर. सो थोडीशी प्रिपरेशन केलं त्याने सेंट्रल आयडिया पाठांतर केलं तरी ते आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. तर मित्रांनो, ही जी थर्ड सेक्शन जे आहे क्वेश्चन बँकमधले पोएट्रीच्या रिलेटेड तुम्हाला नक्की समजलेलं असेल. तर रिमेनिंग पार्ट या क्वेश्चन बँकचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.